तुमचे यश तुमच्याच हातात. तिकडे च शब्द घातलेला आहे अक्षर, त्याला महत्व आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही, ते तुमच्याच हातात आहे. पण ते कसं, का, याचं जे शास्त्र आहे ते शास्त्र आपल्याला पाहायचं आहे. आज आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या हातात काहीही नाही. सर्व सूत्र जी आहे ती नियतीच्या हातात. आपण म्हणजे त्या नियतीचे किंवा अज्ञात शक्तीचे बावले आहोत. आणि ती अज्ञात शक्ती आपल्याला नाचवील तसं आपण नाचायचं, ती सांगेल त्याप्रमाणे आपण करायचं. आपल्याला स्वतःला काहीही स्वातंत्र्य नाही. इतका दैववाद, इतका प्रारब्धवाद, इतका प्राक्तनवाद, इतका नशीबवाद आज आपल्या देशामध्ये अक्षरशः बोकाळलेला आहे. परिस्थिती सुद्धा जितकी बिघडत जाते आणि चिघळत जाते तितकं ही अंधश्रद्धा जास्त दृढ होत जाते. आणि म्हणून ही अंधश्रद्धा चिघळत जाते याचं मुख्य कारण की मार्गदर्शन ज्याला असं आपण म्हणतो ते मार्गदर्शनच नसतं. आणि जे मिळतं ते इतकं चुकीचं असतं की त्याच्यातून मार्गदर्शन मिळण्याच्या ऐवजी मार्ग चुकीचाच मिळतो. ज्ञान मिळण्याच्या ऐवजी अज्ञान मिळतं. आणि अंधश्रद्धा जाण्याच्या ऐवजी अंधश्रद्धा दृढ होत जाते. आणि त्याची परिणती दैववाद फोफावतो. आणि म्हणून हा जो प्राक्तनवाद जो आहे, प्रारब्धवाद जो आहे, नशीबवाद जो आहे, याच्यामध्ये खरोखर परमेश्वराचा काही संबंध आहे का? परमेश्वराचा ह्याच्यामध्ये कुठे हात आहे का? याचा जर बारकाईने विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की या संबंध याच्यामध्ये परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कुठेही येत नाही. कुठेही येत नाही. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कधीही केव्हाही ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, पार्शालिटी करत नाही. हे आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वराचा संबंध मानवी जीवनामध्ये कुठेही येत नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आपण कितीतरी नवस केले, उपवास केले, कितीतरी आपण अभिषेक केले, किती आपण पूजा अर्चा केल्या, किती आपण देवधर्म केला आणि किती आपण पोथ्यांची पारायण केली, तरी सुद्धा त्याचा परमेश्वराशी काहीही संबंध येत नाही. किंबहुना माणूस हा जो प्राणी आहे तो परमेश्वराच्या खिचगंतीत पण नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आश्चर्यकारक आहे, न पटणार आहे आणि त्याहून न पचणार आहे असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मनुष्य हा प्राणी परमेश्वराच्या खिचगंतीत पण नाही. म्हणजे काय, आपण एक लक्षात घ्या की अनंत कोटी ब्रह्मांड आहे. अनंत कोटी या दोन शब्दांचा अर्थ आपल्याला कळणं सुद्धा कठीण आहे. अनंत कोटी म्हणजे काय, याला काय बघा, म्हणजे 1 कोट 2 कोट नाहीच, अनंत कोटी इतकी ब्रह्मांड या अंतरिक्षामध्ये आहे. आणि आपले शास्त्रज्ञ पण तसंच सांगतात की अनेक सूर्य, अनेक तारे या अवकाशामध्ये आहे, अनेक ग्रह आहेत असं आपल्याला आता शास्त्रज्ञ पण सांगतात. आपण जो सूर्य म्हणतो तो एक मामूली तारा आहे. त्याच्यापेक्षा प्रचंड तारे म्हणजे सूर्य आहे असं आपल्याला शास्त्रज्ञ, सायंटिस्ट सांगतात. ॲस्ट्रॉनॉमी
जे जाणतात ते सांगतात. अशा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वीला थेंबा इतकं सुद्धा महत्व नाही. टिंब म्हणतो की नाही, टिंब एक नकाशा जर काढला तर त्या नकाशामध्ये आपल्या पृथ्वी म्हणजे त्याला टिंब इतकी सुद्धा जागा मिळेल की न मिळेल याची शंका आहे. आता अशी परिस्थिती जिथे आपल्या पृथ्वीची आहे तिथे आपला जो आशिया खंड आहे त्याला कोण विचारतो? आपल्या हिंदुस्थानला कोण विचारतो? महाराष्ट्राला कोण विचारतो? मुंबईला कोण विचारतो? चारकोपला कोण विचारतो? आणि ही माणसं जी काही कर्मकांड करतात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्या कर्मकांडाला काय किंमत आहे? जिथे माणसाला किंमत नाही तिकडे कर्मकांडाला काय किंमत आहे? हे तुम्ही जरा नीट समजावून घ्या. मी जेव्हा असं बोलतो सांगतो ना तेव्हा अनेक लोकांच्या मेंदूला मुंग्या येतात. काही लोक तर फडफडतात रागाने. काही लोक म्हणतात काय सांगतात हे वामनराव पै, असंही सांगतात. काही लोक आम्हाला नास्तिक पण त्यामुळे म्हणतात हे वामनराव पै नास्तिक आहे, देव मानत नाही वगैरे वगैरे. पण मी असं जरी सांगितलं तरी मी परमेश्वर नुसता मानत नाही, परमेश्वर अनुभवतो. म्हणजे मी परमेश्वराचं अस्तित्व नाकारत नाही, परमेश्वर नाही असंही म्हणत नाही. परमेश्वर आहे 100%. आणि परमेश्वराचं अस्तित्व जसं आम्ही अनुभवू शकतो तसा कोणीही मनुष्य अनुभवू शकतो. आणि म्हणून आम्ही स्वतःला पक्के आस्तिक म्हणतो, पक्के आस्तिक. पण असं जरी असलं तरी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही हे सत्य आहे. हे मी जेव्हा सांगतो त्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की मानवी जीवन ज्याला असं आपण म्हणतो, या मानवी जीवनाकडे आपण जर बारकाईने जर पाहिलं तर या संबंध विश्वामध्ये जे सर्व काही व्यवस्थितपणे चाललेलं आहे, सर्व ठिकाणी जी एक सुंदर अशी व्यवस्था आहे असं आपल्याला दिसून येतं. ती व्यवस्था ठाई ठाई तुम्हाला दिसेल. आणि ही जी व्यवस्था आपल्याला जी दिसते आहे ती इतकी अद्भुत आहे, इतकी विलक्षण आहे की आपली बुद्धी थक्क होऊन जाते. इतकी ही व्यवस्था अद्भुत आणि अलौकिक अशी विलक्षण आहे. हे सगळं जे निर्माण होतं, स्थितीला राहतं, लयाला जातं, पुन्हा उदयाला येतं, हे सर्व जे चाललेलं जे आहे हे सर्व विलक्षण पद्धतीने चाललेलं आहे. आणि हे याच्यामध्ये हा परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तो ही अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करत नाही. आणखीन एक महत्वाचा सिद्धांत जो मेंदूला मुंग्या आणणारा, परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करत नाही. पण ही सर्व अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वराच्या अंगातून निर्माण होतात. तो निर्माण करत नाही, निर्माण होतात. तुम्ही म्हणाले काय हो वामनराव हे असं कसं? सांगतो तुम्हाला. कुठलाही सिद्धांत आम्ही जेव्हा सांगतो ना तेव्हा आम्ही लगेच त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा सांगतो. आता आपण जर पाहिलं तर आपल्या अंगावर केस आहेत, अगणित आहेत, मोजता सुद्धा येत नाही असे केस आहेत आपल्या अंगावर. आपण निर्माण केले? आपण निर्माण नाही केले. आपण जर निर्माण केले असते तर हे कशाला झालं असतं?
आपण केस निर्माण करत नाही, पण आपल्यातून केस निर्माण होतात. लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, आपण आहोत म्हणून केस निर्माण होतात. आपणच नाही तर केस निर्माण होणार नाही. तसं परमेश्वरच आहे. परमेश्वर आहे म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्याकडून निर्माण होतात, पण तो निर्माण करीत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. हे सर्व मी जे सांगतोय ना त्याचा या विषयाशी संबंध आहे म्हणून सांगतो. नाही तुम्ही म्हणाल आजचा विषय काय आणि बोलतो काय. हा जो विषय आहे तुमचे यश तुमच्याच हातात, त्याच्याशी हा विषय निगडीत आहे म्हणून मी हा विषय मांडतो आहे की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की मग तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुमच्या ध्यानात येईल. सर्व काही जे करतो ना ते तू करतो हे तू पहिलं लक्षात ठेव. सर्व काही तूच करत असतो आणि त्याचे जे काही परिणाम आहेत चांगले किंवा वाईट तेही तुझ्याच वाट्याला येत असतात, हे लक्षात ठेव. आणि म्हणून तू तुझं जीवन जगत असताना ते कसं जगलं पाहिजे ते जर तुला समजलं नाही तर तू कसं तरी जीवन जगशील आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण होईल अशी परिस्थिती तुझ्या वाट्याला येईल. असं व्हायला नको असेल तर पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनात ढवळाढवळ करत नाही, हे आपल्या प्रथम लक्षात आलं पाहिजे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,